गेलं इथे. अमिताभ बच्चन 2012 मध्ये आले होते इथे राहायला. जेव्हा मी बुक केलं तेव्हा ते ओनर म्हटलेच होते मला की अमिताभ बच्चन राहून गेले. हे बघा इथं हे त्यांची दादी माय बोलतात. हेच बघायला लोक लांबून लांबून येतात इथपर्यंत. जाऊन यांच्या बरोबर येतो जाऊन. सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आम्ही आता निघालेलो आहे सनराईज बघायला. माऊ कशी थंडी पडली इकडे भरपूर, एकदम भरपूर थंडी आहे. सगळे जाम झालेले आहेत. तर बाहेर आपली गाडी आहे, त्याला गेट उघडायला लावलेलं मगाशी आणि आता निघालोय आम्ही सनराईज बघायला. 7:30चा टायमिंग आहे सनराईजचा आणि अर्धा तास लागतो पोचायला. तर बघू आता किती वेळ लागतोय, कसं होतंय. बाहेरचं बघा आणि किती सुंदर चंद्र दिसतोय बघा, भारी फुल मून, मस्त वाटतं एकदम. आता दिसत असेल तुम्हाला प्रॉपर. आणि हे आपलं रिसॉर्ट आहे. कशी आहे थंडी, मस्त वाटते का? चावी घ्या. चल आज शेक, तुला शेकायचे असतील तर गाडी टर्न मारतो मी. माव हात शेक तोपर्यंत. आणि स्मोक कसा येतोय तोंडातून? समोरची कंडिशन बघा, काहीच दिसत नाहीये. कसं होतंय? एवढी थंडी आहे. कशी थंडी आहे? चल हात शेकायचे कधी तर ते बघ, ते अंकल बसलेत तिथं. बर चल आल्यावरती करू. बसा, मस्त थंडी आहे. बापरे, पुढचं काय दिसत नाही आता तर. वाटतं हिटर ऑन करायला लागतं वाटतं. पूर्ण दवबंधू आहेत सगळे. सगळेजण निघतात आहेत बहुतेक आता. 7 वाजलेले आहेत. अपेक्षा मॅडम फक्त मॅप सेट करा तर तुम्ही. हलका हलका उजाडायला लागलंय बाहेर थोडस, तोपर्यंत बघू पोहोचतोय का आता, नाहीतर मग व्हाइट रन ऑफ. वो सनराइज देखने जा रहे हैं म्हणून. हॉटेलवाल्याचा फोन आलाय सर, काय एक परमिट घेतलंय म्हणा. परमिट ले लिया ऑनलाइन. अच्छा का आपण चुकीच्या रस्त्याने चाललोय, आपल्याला त्या रस्त्याने जायचं. मग तुला मॅप लाव म्हटलेलो ना. आपल्याला इकडे जायचं. कुठं? तो जो होता ना रस्ता. हां हां, तुला मॅप लाव म्हणतोय की मी. मग जवळ किती लांब दाखवते? 28. हां बरोबर. कुठून दाखवते? इकडनंच ना. आता बरोबर आहे. तो आपल्याला सांगायला होता का आता? नाही ना. इकडूनच आहे का? त्याने हात पण नाही दाखवला. त्याला काय माहिती ना कुठली गाडी अंधारात लाईट मोड कळत नाही ना गाडी. हिटर ऑन केलेलं. आता बघू पुढे जाऊ जरा काय सीन आहे लक्षात येईल. टेम्परेचर 9 है यहाँ पे. हाँ यहाँ से लेफ्ट है, इथून लेफ्ट है. गाया बसल्यात मस्त. हलकी हलकी सनराईज इकडे आहे, पण मग उगळतो इकडून बहुतेक, कारण आपण चाललोय इकडं. चंदा मामा आहेत अजून.
हा तेच ना, थोडं थोडं येणार तो. 7:30ला उगवणार पूर्ण. तर चंदामामा अजून काही गेलेले नाहीयेत. आता बघाव मोड ऑन करायला लागणार आहे मला. बघाव बघाव बघाव. आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे की इथे एक आपण परमिट काढायला लागतं. एक मिनिट, मला लाईट लावू दे. इकडं रन जर तुम्हाला बघायचं आहे ना तर ते पण फुकट नाहीये. त्याला एक परमिट काढावं लागतं. आता ते पण यांनी काल सांगितलं हॉटेलवाल्यांनी की परमिट लागतं BSF का, कारण बॉर्डर सिक्युरिटी एरिया आहे इकडं, सगळा सेन्सिटिव्ह एरिया आहे. तर विदाऊट परमिट तुम्ही नाही बघू शकत. तर ते काला डोंगर जे आहे, काळा डोंगर म्हणतात त्याला, कालो डोंगर काय असं नाव आहे त्याचं डोंगर, ते एक होतं. आणि एक 2-3 इथली 2-4 गावं आहेत, दोरडो वगैरे, तिकडं जर तुम्हाला फिरायचं आहे ना तर तुम्हाला परमिट लागतं. आता आम्ही 4 जणांचं 490 रुपयाला परमिट काढलंय. आणि ते परमिट जमलं तर स्क्रीनवर टाकतो मी. तर तसं एक ऑफिशियल रन परमिट म्हणून वेबसाईट येते, याच्यावरून तुम्हाला बुक करायला लागतं. 4 लोकांचं नाव टाकायचं, एज टाकायचं, गाडी नंबर जर तुमची गाडी असेल तर ती, आणि 490 रुपये घेतात काहीतरी. मला वाटतं 150 रुपये काहीतरी, 145 रुपये पर पर्सन असं काहीतरी होतं, लक्षात नाही मला आता. तर ते काढलं तुम्ही तर मग तुम्हाला BSFचे जे गार्ड्स आहेत ते अडवतील इकडे पुढे एंट्रीला, तेव्हा त्यांना दाखवायला लागतं आणि तिथंही काढता येते. हे 2 ऑप्शन आहेत. आता असा सीन आहे आपला. आता इथून पटकनी पोचायचं बघू. रोड तर एकदम क्लास आहे, काय विषय नाही याच्यामध्ये पोचायला. फटाफट पोचून जाऊ तिथे. आता आपण इथे हे बघा, गेट आहे टेंट सिटीचं. काकांनी सांगितलंय आपल्याला की इकडे मागे 1 किलोमीटर वरतीच 5 किलोमीटर आहे अजून, लेफ्ट वरतून जावं म्हणून बोलतात. किंवा तुझी ती जिमनी घे, सारखीच पडते. तर सनराईज होऊन जाईल इकडे यार. त्यांनी सांगितलं 1 किलोमीटर वरती पडेल म्हणून BSFचा कॅम्प, तिथे चेकिंग होईल सगळं. हे रणोत्सव लिहिलेलं आहे. आता इकडं जा तिकडं जा चाललंय. रणोत्सवचं गेट मस्त याचा काढायचं होतं पेक्षा तो. त्यानंतर किती भारी आहे बघ, प्लेन वगैरे इथं कसं केलेलं आहे, सगळे टेंट आहे त्यांचे, मस्त आहे. वा, जेठालाल अंकल इथंच उतरतात ना पहिले जेव्हा येतात त्यावेळेला, व्हिडिओ त्यांचा येतो. रण उत्सव जाताना काढू आपण आता. परमिट काढ अपेक्षा. तू अपेक्षाला पाठवून ठेवलेलं असतं मी. अपेक्षा निवांत बसलेली असते, सगळं ड्रायव्हिंग पण मीच करायची, व्हिडिओ पण मीच काढायचं, आणि फक्त आम्ही बसायचं आणि इकडे तिकडे बघायचं, बस एवढंच आमचं काम आहे ना. किंवा पण त्यातलंच आहे. आता हा BSF चेक पॉइंट आहे, जरा बंद करतो कॅमेरा. मस्त मध्ये आता बघा, पहिला एंट्री आपण केलेली आहे, वेलकम टू व्हाईट डिझर्ट धोर्डो. गव्हर्नमेंटचं आपल्या इथं शेअर लावलेला आहे, अशोक चिन्ह. आणि आता हा पूर्ण आपला डेझर्ट चाललेला आहे. BSF का चेक करतं, कारण की हा पूर्ण बॉर्डर सिक्युरिटी एरिया आहे, त्यांच्या अंडर येतो, पूर्ण बॉर्डर एरिया आहे पूर्ण, त्यामुळे ते चेक करतात. आणि विदाऊट परमिट ते आतच जाऊन देणार नाहीत. तिथेही काढू शकतो पण त्याला वेळ जातो. आता बघा, ते आपण इथे येऊन काढलं असतं तर आपला वेळ वेस्ट झाला असता तेवढा. ऑनलाईन काढलं म्हणून लगेच आपण एंट्री घेतली. पक्षी सकाळ सकाळ जायला सुरुवात केलेली. आता त्यांनी खाण्यापिण्याच्या शोधात निघालेत आपल्याला. किती मोठं आहे बघा एरिया पूर्ण, सगळं मोकळं आहे इकडून तिकडून पूर्ण. आणि स्वतःची गाडी नेण्याचे हे फायदे आहेत की किती 7ला वाटलं तर 7ला उठा आणि निघा आपलं गाडी घेऊन जिकडं जायचंय तिकडं. आता बघा, पहिली झलक दिसलेली आहे व्हाईट रनची, समोर दिसत असेल एकदम. मम्मी बघते का? मम्मीला तर काय आमच्या आयडियात नसते काय चाललंय काय नाही. बघ जात
ठीक आहे, लोक आलेली आहेत सकाळ सकाळ, तिकडं बारकी लोक दिसतात आहेत. एवढ्या लवकर लोक पोहोचलेत बघायला. हे बघ, छोटे छोटे सगळं दिसतात आहेत समोर ते. आपणच लेट आहे मला वाटतं, निवांत. पण ठीक आहे, अजून 5 मिनिटं आहे. हा, इथून कसं आहे, गोल आहे त्यामुळे ना. हो, पण हे गोल आहे त्यामुळे असं एकदम सूर्य आलेला दिसेल वरती. बघ ना, लेवल नाही त्याला. तिथं गाड्या पार्क करू मस्त आणि इकडं समोर जाऊया. ज्याला जिकडे जायचंय तिकडे जा, गर्दीचा विषयच नाही. लय मोठं आहे, कुठवर जायचंय ते जा. इथे सगळं चिखल आहे, तिकडून रोड असेल जायला. कॅमल वगैरे सकाळ सकाळ आलेले आहेत मस्त. आणि ही आपली फॅमिली. आणि मी फुल रेडी झालेलं असं हे करून. चला. हे व्हाईट रण पूर्ण केवढं मोठं आहे, बघेल तिथपर्यंत आहे, डोळे जातील तिथं. समुद्रासारखं मोठं आहे एकदम. मोकार गर्दी लोकांची. हे पॅरासेलिंग वगैरेचे पण ऑप्शन आहे तिथं, वरतून येतोय बघा काहीतरी ग्लायडर टाईप, ते पण करू शकतो. हे इथं दिसतंय ते, हे पण ऑप्शन आहे. आता बघ जाईल इथून. हा, काय माहिती कुठून, विचारायला लागेल. भारी वाटते पण बघ, आता ते डोक्यावरनं जायला आपल्या. असं असतं. एकच जण बसतोय मला वाटतं. त्यांचा पायलट असेल. क्रॅश पण होतात पण हे. अरे उतरते काय, तोरावर यायचं आपल्या. ते होतं आता जरा बोलता बोलता. काय सुंदर दिसतोय बघा, एकदम एकदम क्लिअर बघा, इथून दिसतो पूर्ण. खतरनाक. काय येतंय? मजा येतोय का चालायला? थंडी कशी आहे? हा ना, नाही येणार ते. ते राजस्थानी सॉंग्स आहेत, त्याचा काही विषय नाही. खाली बघा सगळं खडेमीठ आहे. हे बघा, चिखल पण आहे थोडासा, म्हणजे पाणी असेल मागच्या याच्यापर्यंत. डिसेंबर मध्ये वगैरे आले ना तुम्ही तर पूर्ण चिखल असेल. इकडे जास्त वाटतंय. हे बघ इथं किती आहे खडेमीठ आहे सगळं खाली. त्यात ए क्यू, त्याच्यातनं नको जाऊ रे बाळा, पाय ओले होतील सगळे. मग कशाला तू उद्योग करतोयस? इकडून या, इकडून या. आजी तिकडनं ये तू, मम्मी तिकडनं अशी. व्हाईट डेझर्ट चिखलानी भरलंय पूर्ण. पण इकडून सनराइज होईल आता आपला. किंवा उद्योग करतो बरेच बाहेर आला की. एकच पडलाय त्याचा पाय. हे आता पूर्ण व्हाईट रण आहे. हा हा हा, गाढव आहे पोरग. सनराइज व्हायला लागलेलं आहे पण भरपूर चिखल आहे इथं. इकडून इकडून मामाकडनं जा, मामाकडनं जा. आता यायला लागलाय सन. टाइम लॅप्स ट्राय करतो लावायला, नाहीतर मग येतोय बघा, मस्त वाटतं आणि एकदम. सनराइज होत आलेला आहे आपला. सुंदर दृश्य दिसतंय इथून, एक नंबर. हेच बघायला लोक लांबून लांबून येतात इथपर्यंत. मस्त सनराइज झालेला आता इकडून. पूर्ण हे व्हाईट रण आहे बाजूला, ते बघताय तुम्ही ते पूर्ण इकडे. आणि भरपूर लोक आहेत सकाळी बघायसाठी आलेले आहेत, सनराइज बघायसाठी, व्हाईट रण बघायसाठी. सुंदर दृश्य. म्हणून बोलतात, रन नहीं देखा तो कुछ नहीं देखा. तुम्ही आमच्या मागे तुम्हाला
हे दिसतोय व्हाईट डेझर्ट. आता आमचं इथं मस्त फोटो वगैरे काढून झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय रूम मध्ये आमच्या. किवा पण भरपूर खेळलाय. सगळे पाय बघा, पायाची काय हालत झाली. हे बघा किवाचे पण सगळे चिखलाने भरलेत. व्हाईट, पूर्ण व्हाईट. मागे सॉल्ट लागलेलं आहे, मम्मी तिकडे आहे. आणि आता आम्ही रूम वरती चाललोय. फ्रेश वगैरे होतो, आंघोळ वगैरे करतो. भरपूर थंडी आहे इकडं आणि मस्त रेडी होऊन आपलं निघतो. चला. कॅमल राईडचा प्लॅन चाललाय आपला. ए थांब थांब, काय घाबरती नुसते. मम्मी थांबते का इथंच? येतो जाऊन, त्यांच्या बरोबर येतो जाऊन. गाडी चावी देऊ का? बसते थांब, आलोच. कॅमल राईड झाली यांची, पण लय हालत ते डेंजर, एकदम पडू पण शकतं. मम्मीचा फोटो काढतो. मम्मी नको म्हणते, घाबरते बसायला वर. कसं वाटलं की तुला? मजा आला ना कॅमल वरती? आता नाही घाबरत ना? चावतात ते, चावतात ते. चावतात कॅमल. इथं मस्त नेक्सॉन पार्क केली आपली. सनराईज झालेला आहे प्रॉपर. आता जाऊ हॉटेलमध्ये नाश्ता करू. याचं हे अमजद खान म्हणून एक माणूस येतो, आला होता आता. पॅरामोटरिंग करायचं का, त्याचे 3000 रुपये सांगतात. नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देत असेल, मी देईल. आम्ही ठरवू, बघू आता करायचं की नाही करायचं. आणि 500 मीटर म्हणजे अर्धा किलोमीटरचा एक राऊंड मारतात बोलतात त्याच्यामध्ये, पूर्ण रनवरती. आता बघा मगाशी किती भारी वाटत होतं आणि आता एकदम सगळं पांढरं पांढरं. हीच मजा आहे सनराईजची सकाळची. मम्मी कसं वाटते? मस्त वाटते का? छान. आणि शूज घाण केलेत सगळे. आता ना मम्मीला शूज घ्यायला लागतील. मग म्हटलं होतं चप्पल घे एक्स्ट्राचे, ऐकलं नाही. चला जाऊया आता. आपलं विसरलीपर्यंत नाश्ता करून घेऊ आधी. नाही ना, गरम आहे ना ते. मम्मी ब्रॉयलर आहेत त्यांच्याकडे ते. हो, असं काय गार पाण्याने थोडे आंघोळ करून देणार तुम्हाला ते, एवढे पैसे दिलेत म्हटल्यावरती. चला, रूम टूर पण द्यायची आणि यांना सगळ्यांना प्राइस पण सांगायची, तिथं किती हॉटेलची चार्जेस आहेत ते. लय मजा आला. बस मग पैसे फिटले आपले. मग बस संपलं. मग बाकी काय इम्पॉर्टंट नाही. तुला मजा आला ना? मग ठीक. कॅमल वरती पहिले हॉटेलला पोहोचूया आणि मग तिकडे तुम्हाला दाखवतो. दिवसा उजेडी रूम टूर देतो जरा, कसं दिसतंय बाहेरनं हॉटेल आपलं. हे येते टेंट सिटी पूर्ण आतमध्ये. 30,000 वाले रूम, 2 व्हीलर पार्किंग. हे गव्हर्नमेंट ऑर्गनाइज्ड आहे सगळं. वेशभूषा पण बघा, थोडे तिकडचं आपलं जवळ हे आहे ना पाकिस्तान, आणि ते आपले सिमिलर आहेत थोडेसे त्यांचे ड्रेसेस वगैरे. आणि आपल्याला बॉर्डर पण बघायची आहे. बघू आज जर लकीली बघता आलं. डोडा बेट्टा पार्क म्हणून तिकडे जाणार आहे आपण. बघूया आज काय प्लॅन होतंय, कारण त्यांनी एंट्री बंद ठेवलेल्या आहेत सध्या. जर ओपन झालेले असतील तर आपण नक्कीच बघू जाऊन. पूर्ण रनचा एरिया हा. एक गेटअवे रन रिसॉर्ट आहे, एक्सपेन्सिव्ह वाले सगळे. इकडं इथं बस ना चेअर वरती. इथं आपलं मस्त आता शेकोटी आहे. काल तर काही लोक कार्यकर्ते उठतच नव्हते, तर आपण थांबलेलो आता. मस्त करा शेकोटी. हा
हो, आता हात शेकून घ्या आपले, त्यांची निघायचा टाइम झालेला आहे. आपला विषय काही नाही आहे, आपल्याला टाइमच टाइम आहे. आता फिरायला जायचं आहे, फक्त नाश्ता करून घेऊ आता आणि मस्त एकदम. कशी थंडी पडली हा किंवा मज्जा आलाय का नाही? किंवाला ब्रेड बटर दिलेलं आहे, जॅम, आणि हे जॅम पण दिलं आहे. अपेक्षाने ब्रेड बटर पोहे घेतलेले आहेत, मम्मी पण पोहे खाते आज, हे ऑप्शन आहे. चला नाश्ता करून घेऊ आपला मस्त आणि मग आंघोळ करू. थंडी भरपूर मस्त, गुलाबी थंडी पडलेली इकडे, जिरायची थंडी इकडं सगळी. प्रॉपर थंडी आहे. मम्मी तर जामच झाली थंडीने. कसं वाटते मम्मी थंडीत? हम्म हम्म पोहे भारी आहेत. गरम गरम पोहे दिले आपण आल्यावर त्यांनी. असं नाही की पहिलेच बनवून ठेवलं होतं. चांगली टेस्ट आहे. शिंदे काय गडबड? यांचं बघा विशेषता काय, कोण येऊन गेलं इथे. अमिताभ बच्चन 2012 मध्ये आले होते इथे राहायला. जेव्हा मी बुक केलं तेव्हा ते ओनर म्हटलेच होते मला की अमिताभ बच्चन राहून गेले. हे बघा इथं, हे त्यांची दादी माय बोलतात, आजी आहे त्यांची. इथे पण आहेत, हे पण अमिताभ आबा आहेत ते. दिवसा उजेडे असं दिसतं बघा इथं, मस्त पक्षी वगैरे येऊन बसतात इथे. बघा इथे चिमण्या पण आहेत आतमध्ये छोट्याशा. आणि असं काय हॉटेल आपलं रिसॉर्ट दिसतंय इकडे समोर. त्यांचा नाश्ता वगैरेचा इथं आपली नेक्सॉन पार्क आहे आणि याला म्हणतात भुंगा. असे ट्रेडिशनल स्टाईलमध्ये असतात आणि चिमण्या वगैरे एकदम येतात बघा. यांचं जसं त्या पद्धतीने आतून दाखवतो तुम्हाला आता कसं येते. काल रात्री तर बघितलंच होतं, पण पुन्हा एकदा जे नवीन व्ह्यूवर्स बघतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ. थोडं सामान आमचं अस्ताव्यस्त पडलेलं आहे, बट आतून असं असतं. हे असं डिझाईन आहे त्याचं, टेबल वगैरे येतो. फॅन वगैरेची ते गरजच नाही, भरपूर थंडी असते इकडे. आपलं आता चेकआउट झालेलं आहे, त्याला पैसे दिलेले आहेत. टोटल इकडची कॉस्ट 6,000 रुपये लागलेली आहे आपल्याला एका रात्रीची फक्त, म्हणजे एक दिवसाचे घेतात 6,000 रुपये. तर आपले नेक्सॉन रेडी आहे, ह्याच्याकडे एकच दिवसाचं बुकिंग होतं. आणि आता पुढे अजून दुसऱ्या रिसॉर्टला पण चाललो आहे, बाजूलाच आहे. तिथं जाऊन चेक इन करू, मग फिरायला जाऊ आपण. चला. गरमी वाढली इकडं. गणपती बाप्पा, अरे अरे अरे, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. मॅप लावा. दुसरा फोन माझ्याकडे दिलेला आहे.